सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी या सध्या आमच्या सोबत आहे। ताई, राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणवर तुम्ही मानहानीचा दावा केली होती, त्याच्यावर आज सुनावणी होती। तुमचा नक्कीच दावा काय होता आणि सुनावणीमध्ये काय झालं? सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी हे जे दोन राष्ट्रवादीचे स्पोक्सपर्सन आहेत, त्याच्यापैकी सूरज चव्हाण तर अतिशय खालच्या दर्जाची टीका करायचे, वाटेल ते म्हणजे बोलून एखाद्या व्यक्तीला थांबवण्यासाठी। म्हणजे माझा जो लढा होता तो अजित पवारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध होता, तो काही वैयक्तिक लढा नव्हता, पण त्यांनी इतक्या खालच्या दर्जाचं जे वक्तव्य केलं होतं, मला सुपारी बाज काय, रिचार्जवर चालणारी बाई काय, माझ्याकडे म्हणे पुरावे आहेत की एका वकिलाकडनं यांनी पैसे घेतले आहेत वगैरे, तर माझा इतका संताप झाला होता। एवढंच नाही तर या फॉरेन ट्रिप्स कशा करतात, पैसा कुठून येतो, त्यांचे पासपोर्टची चौकशी झाली पाहिजे वगैरे वगैरे, त्यांनी अनेक जी विधानं केली होती, त्याच्यावर मी ठरवलं या माणसाला अद्दल ही घडलीच पाहिजे। म्हणजे तुम्ही मला ओळखता काय, माझ्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला, म्हणून मी तेव्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सगळे खुलासे देखील केले होते की बाबा आमचा इन्कम एवढा आहे, महिन्यातलं 2 म्हटला तरी मी इंटरनॅशनल ट्रिप करू शकते, आणि कारण माझे पती अतिशय उच्च पदावर आहेत। आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांनी पुन्हा तेच स्टेटमेंट केलं, तिसऱ्यांदा पुन्हा केलं, म्हणून मी कोर्टाचा मार्ग पत्करला आणि मी त्यांच्यावर मानहानीची जी नोटीस होती ती आधी दाखल केली होती। त्याच्यावर जी कारवाई होऊन आज त्याची सुनावणी झाली आणि त्यांना 28 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश निघालेत। अजून एक प्रश्न आहे, तर धनंजय मुंडे प्रकरणामध्ये लोकायुक्त विभागाकडून तुम्हाला नोटीस आल्यात, कशा प्रकारच्या नोटीस आहे आणि अजून किती लोकांना अशा प्रकारची नोटीस दिली आहे? नाही, मला लोकायुक्तांकडनं हिअरिंगसाठी बोलवण्यात आलं आहे आणि ह्या हिअरिंगला त्यांनी 16 जूनला हे हिअरिंग ठेवलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि ॲग्रिकल्चर स्कॅमच्या सगळ्या डिटेल्स घेऊन त्यांनी मला 16 जूनला हजर राहण्याचे आदेश आले आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच्यात त्यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, प्रधान सचिव कृषी आणि DG महाराष्ट्र यांना देखील हिअरिंगला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे। त्यामुळे मी पूर्ण तयारी करून धनंजय मुंडेंनी काय काय केलं याची सगळी माहिती मी लोकायुक्तांकडे देईन आणि मग मला वाटतं त्याच्यावर कारवाई ही नक्कीच होईल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो। जेव्हा तुम्ही लोकायुक्ताकडे जाणार आहे तर तेव्हा अजून काही मागणी वगैरे करणार आहेत का? नाही, त्याच्यात तर प्रिन्सिपल माझ्या मागण्या त्याच आहेत की ह्याची इन्क्वायरी लावा आणि इफ फाउंड गिल्टी ही हॅज टू बी पनिश्ड। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांनी केलं आहे की नाही, त्यांच्या कंपन्यांमध्ये महाजेनकोकडनं फ्लाय ॲशचे सेल्सचे पैसे आलेत की नाही, तर त्यामुळे त्यांनी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कॉन्स्टिट्यूशनचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी होती आणि ती होईल अशी आता शाश्वती वाटते आहे सध्या। बघू पुढे काय होतं। कॅमेरामॅन कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।